नमस्कार. नमस्कार. हे उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय हिंगण्याचं. या कार्यालयामध्ये माहिती अधिकारांतर्गत 12 जानेवारी 2024मध्ये एक अर्ज दाखल केला होता. त्या अर्जासंदर्भात माहिती ही 48 तासात किंवा 30 दिवसाच्या आत आपण मागणी केली होती, परंतु अद्यापर्यंत त्या कार्यालयातून कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही. आणि काल दिनांक 12 मार्च हे एक पत्र प्राप्त झालं आहे. 12 मार्चला या कार्यालयाचे मुख्यालय सहाय्यक सागर काळे यांनी हे पत्र लिहिलेलं आहे. सागर काळे यांनी हे पत्र 6/2/24ला लिहिलं. 6/2/24ला. आणि मला हे पत्र काल म्हणजे 12 मार्चला हे प्राप्त झालं. म्हणजे जवळजवळ 35 दिवस ह्या पत्राला माझ्या घरापर्यंत पोहोचायला लागला. या कार्यालयापासून माझं घर अर्ध्या किलोमीटरच्या आत आहे. जर हे पत्र असंच जर टाकून दिलं असतं तर माझ्यापर्यंत उडत आलं असतं. एवढ्या अंतरावर माझं घर आहे. पण हे पत्र यांनी इथून लिहिलं, पोस्ट ऑफिसपाशी गेले. पोस्टापासून जरी आवाज दिला असता, गजाननराव ढाकुळकर तुमचं पत्र आलं, तरी मला आवाज आला असता माझ्या घरी. पोस्टाचा खर्च ह्या कार्यालयाला करायची गरज नव्हती. ह्या कार्यालयात जे गर्दी दिसते, काही मंडळी ह्या ठिकाणी सकाळपासून बसून आहे. कालच एक कास्तकार म्हणे नाश्त्या पाण्याचे 500 रुपये न दिल्यामुळे त्याला 6 चक्रा मारायला लागल्या. त्याचं वय जवळजवळ 70 वर्षाचं होतं. कानोली बाऱ्याचे अरुणराव मानवटकर म्हणून. काल फार त्रासून गेले होते. दोन्ही पायानं चालणं होत नाही, तरी ते 6 ते 7 वेळा ह्या कार्यालयात आले. त्यांची मोजणीचं काम होतं. त्यांनी सांगितलं का मी आणि माझ्या एका मित्रानं मोजणीसाठी पैसे दाखल केले. माझ्या मित्रानं पैसे खर्च केले, तर त्याची मोजणी 4 महिन्यापूर्वीच झाली, पण माझी मोजणी अजूनही झाली नाही. इथे केवळ दलालाच्या मार्फत जर काम गेलं तर ते काम लवकर तात्काळ होते. या ठिकाणी डॉक्टर सारिका कडू म्हणून आहे भूमी अभिलेख अधीक्षक. त्यांनी आतमध्ये जरी त्या बसल्या राहतात, परंतु बाहेर काय चालतात कार्यालयामध्ये त्यांनी याची पाहणी केली पाहिजे. आणि खूप लांबून लोक येतात. आणि जर या ठिकाणी CCTV कॅमेरे वगैरे लावले तर दलालांचा सुळसुळाट कमी होतील आणि शेतकऱ्यांचे काम लवकर होतील. एवढीच माझीवाली त्यांच्याकडून सुद्धा अपेक्षा आहे. त्यांनी CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था करावी, जेणेकरून कोणता कर्मचारी कोणत्या प्रकारचं काम करत आहे हे दिसून पडतील. धन्यवाद. केलाच नव्हता का पुन्हा? एवढा वेळ थांबला का बंद करा आता? नाही.